मागील मॅच मध्ये चमकदार कामगिरी केली होती तो गोलंदाज आता गोलंदाजीमध्ये आलाय. कार्तिक याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. दोन सलामीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. दीपकच्या साथीने अभिषेक, जीच्या साथीने अभिषेक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. हो, ड्राईव्ह केलाय. पहिला चेंडू क्रॅकिंग स्ट्रोक. एमजे तिथे होते. एमजे ने चेंडूला फील्ड केलंय. क्रॅकिंग स्ट्रोक आनंद साईड कार्पेटच्या साहाय्याने खेळलेला फटका, त्या फटक्यावरती रोख लगावले. हो, यावेळेस काय पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडूवरती फेकी फेकी थोडीशी करा. पुन्हा एकदा हा ना हा ना हा ना करता करता कोणा धावतीच्या रूपात बाद झालाय. अभिषेक शर्माला मैदान सोडावं लागतंय. बिग 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 विकेट फलंदाज बाद. मारून या मोरेगाव चारित्र्यामध्ये लगातार 3 चौकार मारणारा पहिला खेळाडू ठरला होता. त्याच्या बॅट मधून लगातार 3 चौकार आले होते. तो बाद झालाय. हलक्या हाताने, सॉफ्ट हँडने, नरम हाताने शेंडूला खेळलाय. एक धाव. राजेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. टॉप 6 मधली पहिली लढत. कार्तिक चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळे. मागील मॅच मध्ये विचार केला तर कार्तिकचा चमकदार आणि चांगले. हो, यावेळेस काय यावेळेस काय कार्तिकने अशा रीतीने चेंडू हाताळला. तो चेंडू फलंदाजाला देखील समजला नाही आणि यष्टी रक्षकाला दिली समजला नाही. दोघे देखील बीट झालेत. दोघे बीट झाल्याच्या नंतरला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये एकेरी धाव खात्यामध्ये ऍड झाले. एक मिनिट सामना थांबवायचा आहे. एकच मिनिट. थँक्यू व्हेरी मच फॉर एव्हरीथिंग. कळू देत भारी गाडीतून कट मारून जाणाऱ्या लोकांना की जे हात झाडू घेऊन शहरातली धूळ साफ करू शकतात ना, तेच हात पेन घेऊन नशिबावरची धूळ टायमर थांबवायचा आहे. आणि सध्या ऑन स्क्रीन आकाश गरज आहे जे कॅमेरावरती बसल्यात. आता तेही काही गोष्टी टिपण्याचा प्रयत्न करतात. सध्या आमच्या हार्दिक आहेत जे ड्रोन चला चालू करायचं आहे. बरोबर ड्रोनच्या माध्यमातून काही गोष्टी कॅप्चर केल्या जात आहेत. चला सामन्याला होती सुरुवात. पुन्हा एकदा मैदान दिशेने वळूया जिथे कार्तिकने चमकदार आणि धारदार गोलंदाजी केले. हलक्या हाताने पुन्हा एकदा लेट कट, थेट कट. एकेरी धाव खात्यामध्ये ऍड. एकेरी धावाने पुन्हा एकदा संघाचा खाता वाढेल. 1 to go. अंतिम चेंडूचा खेळ बाकी असल्याने फक्त 4 धावा आतापर्यंत खर्च केलेत आपल्या गोलंदाजीमध्ये. हो, घरपोच्या माझ्या उलटा चेंडूचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती फेकी देखील केले. फेकी केले. षटक क्रमांक 1 संपलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 वरती 1 टीम पीसीसी. पहिल्या षटकाच्या अखेरीस 4 वरती बिनबाद टीम पीसीसी. चांगली गोलंदाजी केली जाते. धारदार गोलंदाजी आपण पाहिली. पहिल्या षटकामध्ये कार्तिक वरती विनायक स्पोर्ट क्लब चांगल्या गेम प्लॅनने मैदानाच्या आतमध्ये उतरलाय आणि मैदानाच्या आतमध्ये चांगल्या गेम प्लॅनने उतरत असताना चांगली कामगिरी आतापर्यंत केली. हो, यावेळेस का बॅकफुटला जाऊन पॉवरफुल स्ट्रोक. 4 धावा मिळतील चेंडूवरती. दीपकच्या बॅट मधून दमदार चौकार.
भेटीला आले प्रेक्षकांची मन जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा हो यावेळेस काय, या वेळेलाच काय गोलंदाजाचं कमबॅक. इक्बालचा जर विचार केला तर मागील मॅच मध्ये चांगली गोलंदाजी, चमकदार कामगिरी इक्बालची देखील राहिली होती. आता देखील चौकाराने स्वतःला बॅक केलंय मैदानाच्या आतमध्ये. हो यावेळेस काय वन्स अगेन या ओव्हर मधला 3 मध्ये 2 चौकार. लई वाकडा मिशीचा आकडा लई 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 नोटी लई 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 वाकडा मिशीचा आकडा. पाटलाचा नाद तुम्ही करू नका, धोतर घालून कोटवर टाकला पाटलाच्या वाटेला जाऊ नका. डोक्यावर टोपीनी तोंडात पान, डोक्यावर टोपीनी तोंडात पान, पाटील गातो या गाणं. बाई वाड्यावर या, बाई वाड्यावर या, बाई वाड्यावर या. हो शानदार आणि दमदार. ऑफिशियल पंच म्हणून पाहतोय प्रमोद किनी. सफाळे गावामध्ये येत असताना आपल्या हो यावेळेस काय निर्धाव चेंडू 2 चौकारानंतरला. ओहो यावेळेस काय लेट कट, एकेरी धाव खात्यामध्ये ऍड होईल. 1.5 चेंडूचा संपला खेळ आणि 13 धावा धापलकावरती लागलेत. 1 to go अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. ओहो यावेळेस काय मोठा फटका एकादने चेंडूला अडवलंय. षटक क्रमांक 2 संपले. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 वरती 1 टीम PCC. अखेरीस एकेरी 1 गडी तंबूच्या आश्रयाला परतलाय. संघाला बॅक केलंय PCC या संघाने. 10 धावा आल्या दुसऱ्या षटकामध्ये. इक्बालच्या विरुद्ध जास्त धावा आल्या, त्याच्या कारणास्तव 14 आकडा जाऊन धावफलक पोहोचलंय. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मितेश. ओहो पहिल्या चेंडूमध्ये फ्रीडम डिलिव्हरी. हो यावेळेलाच काय धावची चरपमध्ये फलंदाज बाद. आतमध्ये दाखल झालाय. 2.2 चेंडूचा खेळ झाला आणि 15 धावा धापलकावरती लागले. त्यांनी 2 गडी तंबूच्या आश्रयाला परतले. आशुतोष तिसरं षटक हाताळण्यासाठी आपण त्याला पाहतोय. ओहो यावेळेस काय चेंडूने वळण घेतलं. चेंडू पडल्याच्या नंतरला आतमधल्या दिशेने आलाय. चेंडू वळवण्याची क्षमता आहे गोलंदाजाकडे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले. 2.3 चेंडूचा खेळ झाला. 16 धावा धापलकावरती. निखिल पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळ. एकेरी धाव खात्यामध्ये ऍड. 17 वरती 2 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी असेल. हो स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. 4 धावा चौकार. ही साया देखणी लैराव चिकनी, ही साया देखणी लैराव चिकनी. शेजारची ही सखू, टोपीवाला धोतरवाला भैया गलुंगीवाला दाबून बघतोय चिकू. टोपीवाला
चला 1-2 अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. 21 धावा 10 फलकावरती लागलेत. हो पुन्हा एकदा चेंडू हवे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. तद्वर एकेरी कंप्लीट. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीम चांगल्या स्थितीमध्ये. PCC 5 पायरी 22 वरती 2 डीजे. चला जास्त टीम मीटिंग करू नये. टायमर ऑन आहे. 22 वरती 2. आतापर्यंत ही स्थिती. षटक क्रमांक 4 MJ याच्या हातामध्ये चेंडू सोपवला. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा होत्या. अभिषेक वर्मा बाद झाल्याच्या नंतरला दीपकने खेळीला सावरलंय. 11 चेंडूमध्ये 18 धावांची वैयक्तिक खेळी आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये केले. ओ हो यावेळेलाच काय दीपक मोठा फटका मारण्यासाठी जाणला जातो आणि मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये निर्धाव चेंडूची सांगता आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. हो यावेळेस काय चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली धावची स्वरूपात फलंदाज बाद. पडते. हो हो यावेळेस काय पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची लिडिंग एज लावून चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये. 24 वरती 3. आतापर्यंत ही स्थिती आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अजून देखील 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. निखिलच्या साथीने आपण तेजस याला पाहतो. तेजस अजून देखील खातं उघडलं नाहीये. 24 धावा आतापर्यंत 10 फलकावरती लागलेत. बरोबर 3 चेंडूचा अजून देखील खेळ बाकी असेल. हो खोलवर टप्प्याचा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता. तेजसने आपला पहिला चेंडू निर्धाव खेळलाय. आतापर्यंत टीम VVSCC चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय. 22 चेंडूमध्ये 24 धावा फक्त खर्च केलेत. अजून देखील 2 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि PCC साठी ते 2 चेंडू महत्वपूर्ण चेंडू असतील. इथून जर जॉट चेंडू आले तर आव्हान थोडंसं सोपं असेल. जर मोठा फटका आला तर फायटिंग स्कोर जरूर 10 फलकावरती लागेल. क्षेत्ररक्षक चेंडूवरती धावची चरमामध्ये फलंदाज बाद. ज्याने 5 मध्ये 2 धावा फक्त खर्च केलेत आतापर्यंत. MJ नावाची चर्चा सातत्याने राहिली आहे. मागील मॅच मध्ये देखील MJ ने चमकदार कामगिरी केली होती. मोजिटोचा देखील हकदार ठरला होता. 3.5 चेंडूचा खेळ. 1-2 अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. यावेळेस काय निखिलच्या बॅटमन चौकार. अजवानीचा मसाला तुमच्या पुढ्यात कुटते मी. अजवानीचा मसाला. चला पहिलं सत्र संपलं. पहिल्या सत्राच्या
अखेरीस 28 धावा धापलकावरती लागण्यात आणि 29चा पाठलाग असेल. वरती विनायक स्पोर्ट क्लब तो पाठलाग करेल की PCCचा संघ तो 29 धावांचा बचाव करेल. चला BCC जास्त टीम मीटिंग करू नये प्लीज, विनंती असेल. चला नेक्स्ट मॅच मोरेगाव चॅलेंजर विपक्षामध्ये उत्कर्ष क्रिकेट क्लब विरार. चला मोरेगाव चॅलेंजरच्या वतीनं टीम उत्कर्ष क्रिकेट क्लब दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आपण मंचाच्या दिशेने यायचंय. UCCच्या विपक्षामध्ये टीम मोरेगाव चॅलेंजर सामना क्रमांक 2 आपण पाहणार आहोत. टॉप 6 मधील लढत, दुसरी लढत असेल टॉप 6 मधील. चला यायचंय मोरेगाव चॅलेंजर कप्तान भावेश गर्द साहेबांच्या शुभ हस्ताने आपण टॉस घेणार आहोत. एका साईडला आपण संघ पाहतोय उत्कर्ष क्रिकेट क्लब डोंगरपाडा, तर दुसऱ्या साईडला आपण संघ पाहणार आहोत मोरेगाव चॅलेंजर मोरेगाव. सामना क्रमांक 2. चला मैदान दिशेने वळूया जिथे 29चा पाठलाग करायचा आणि 29चा बचाव देखील करायचा आहे. कोणता संघ टॉप 3 मध्ये दाखल होईल? पहिला संघ असेल जो टॉप 3 मध्ये दाखल होईल. भावेश गरज साहेबांच्या शुभ हस्ताने तो टॉस केला जातोय. दोन चेंडूचा खेळ झाला नाही आतापर्यंत 2 धावा धापलकावरती लागलेत. संत गतीने सुरुवात. पहिल्या षटकामध्ये जर PCC संघाचा विचार केला तर 4 धावा फक्त होत्या. 4 धावा असताना दीपकने केलेली ती कामगिरी चमकदार कामगिरी होती, ज्याच्या मदतीने धावफलक 29 या आकड्यावर जाऊन पोहोचले. ओहो यावेळेस का निखिल सातत्याने आणि वारंवार चांगली गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी की फॅक्टर आतापर्यंत मैदा गेम मध्ये टाकलाय. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत फक्त 3 धावा खर्च केले. एमजेची चर्चा सातत्याने होत राहील. मागील मॅच मध्ये देखील चांगली फलंदाजी केली होती आणि तो जो चौकार लागवला होता मोजिटो तो देखील हकदार ठरला होता. हो हलक्या हाताने पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट, चांगल्या दर्जाचं क्रिकेट आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवतो. सातत्याने वारंवार फील्ड चेंज केली जाते, फील्ड पोझिशन चेंज केली जाते. चांगल्या गेम प्लॅनने PCCचा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 4 मध्ये 4 आतापर्यंत ही स्थिती. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. हलक्या हाताने पुन्हा एकदा एकेरी धाव खात्यामध्ये ऍड. नरम हाताने चेंडूला खेळलंय, एकेरी धाव खात्यामध्ये ऍड. प्रत्येक चेंडूवरती फील्ड चेंज केली जाते. चांगला गेम प्लॅनने मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ उतरत आणि चांगला खेळ दोन्ही संघांचा हो. 1 to go अंतिम चेंडूचा खेळ. ओहो बिग विकेट फलंदाज बाद.
इम्पॅक्ट खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मयुरेश इम्पॅक्ट खेळून मैदानाच्या आतमध्ये इम्पॅक्ट टाकण्यासाठी दाखल झालाय. गोलंदाजीमध्ये गोलंदाज राजेश. भाऊ नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. भावेशच्या साथीनं आशुतोष एम जे बाद झालाय. बिग विकेट फलंदाज एम जे तंबूच्या आश्रयाला. हलक्या हाताने सॉफ्ट आणि नरम हाताने चेंडूला खेळलंय. एकेरी धाव खात्यामध्ये ऍड होईल. एकेरी धावने संघाचं खातं वाढेल. 29चा पाठलाग आहे म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल. तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. ही स्थिती टीम PCCची होती. या स्थितीमध्ये त्या संघाने वाट शोधली आणि ती वाट शोधत असताना ती वाट 29 धावांवरती जाऊन थांबली. आता देखील ती स्थिती VVSC या संघाची. आता तुम्हाला देखील वाट शोधावी लागेल आणि त्या धावांचा पाठलाग करावा लागेल. 6 वरती 1 आतापर्यंत स्थिती आहे मैदानाच्या आतमध्ये. हो पुलटा चेंडू. हो पुलटा चेंडू चुकीचं रूपात 4 धावांमध्ये चौकार. चला चौकार आलाय. चौकाराने धावफलक वाढलंय. एक 1.4 चेंडूचा खेळ झाला आणि 12 धावा धावफलकावरती लागले. 29चा पाठलाग करत असताना मोठे फटके येणं गरजेचं असेल. हलक्या हाताने पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी आतापर्यंत राजेश राहिले. जरी चौकार जर आला असेल तरी देखील 5 मध्ये 8 आतापर्यंत खर्च केलेत. निर्णायक चेंडू असेल आणि महत्वपूर्ण चेंडू असेल. आशुतोषच्या साथीनं भावेश पार्टनरशिप बिल्ड झाले. चांगला खेळ आतापर्यंत केलाय. MJ जरूर स्वस्तात परतला असेल तरी चांगला खेळ. 2 षटकं संपले. 2 षटकाच्या अखेरीस 14 वरती 1 टीम वरद विनायक स्पोर्ट क्लब. मोरेगाव चॅलेंजर क्रिकेट संघ मोरेगावाची आहे हुशान. मोरेगाव चॅलेंजर क्रिकेट संघ मोरेगावाची आहे हुशान. मोरेगावाची शान आमच्या मोरेगावाची शान. मोरेगावाची शान आमच्या मोरेगावाची शान. मयुरेश 12 मध्ये 15चं इक्वेशन. वरद विनायक संघासाठी देखील सामना खुला आहे आणि PCC साठी देखील सामना खुला आहे. दोन्ही संघासाठी सामना खुला आहे. चांगला खेळ दोघांना करावा लागेल. कोणता संघ टॉप 3 मध्ये दाखल आणि कोणत्या संघाचा टॉप 6 मध्ये प्रवास समाप्त होईल. येणारे काळ वेळ दर्शवेल. 11 मध्ये 14चं इक्वेशन आहे. मॅच मध्ये 3रं षटक प्रगतीपथावरती असताना मयुरेश. PCC संघ चांगल्या रीतीने खेळ चांगला गेम प्लॅनने मैदानाच्या आतमध्ये उतरला. 29 धावा जरूर धावफलकावरती लगावलेत तरी चांगली गोलंदाजी आता तुम्हाला करायची आणि चांगला खेळ करावा लागेल. सामना जिंकायचा असेल तर तितक्या तावा. हो यावेळेस काय. हो यावेळेस काय चुकीच्या रूपात 4 धावांमध्ये चौकार. गलई दिवसानं मिळाला मोका.
चा खेळ झालाय. मयुरेश वरती दबाव असेल आता. 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 5 धावा खर्च केलेत. हो पुन्हा एकदा त्याच दिशेने ओ यावेळेस काय, या वेळेलाच काय 2 गाडी एका एक्स्ट्रा कधी धावतीच्या रूपामध्ये फलंदाज बाद. शेजारी चला धावचीच्या रूपाने फलंदाज बाद. पुन्हा एकदा PCCच्या पकडमध्ये आलाय सामना. इथे तुम्हाला मोठा फटका खेळावा लागेल. 2.3 चेंडूचा खेळ झाला आणि 19 धावा धापलकावरती लागलेत. ओहो बॅच लिडिंग एज फलंदाज बाद भावेश. चॅलेंज मयुरेशला जरी चौकार आला दुसऱ्या चेंडूवरती, 2 चेंडूमध्ये 5 धावा करायच्या होत्या. मागील 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केले. चांगली गोलंदाजी. आता मॅचचे इक्वेशन येऊन थांबलं. येणारे 6 मध्ये 9ची गरज. आणि दीपक ज्याने फलंदाजी करत असताना चमकदार कामगिरी केली. ओहो चेंडू मध्ये ओहो आवलंच काय, चेंडू सीमारेषा पार, चौकार. मैं हूँ मन मौजी करता हूँ मैं जो थँक्यू डीजे. आई जीवदानी कला क्रीडा अध्यक्ष
विनोद पाटील यांचे इथे आगमन शुभ आगमन झालं, त्यांचे देखील मोरेगाव चॅलेंजच्या वतीने सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत, आगतम स्वागतम आणि सुस्वागतम. विनोद पाटील, आपणास विनंती असेल आपण आदरपूर्वक मंचावरती आसनस्थ व्हायचं. आयोजित कला क्रीडा संघाचे अध्यक्ष आणि पालघर जिल्हा दहीहंडी चला चुकीकडचे चुकीचे रूपांतर 4 धावांमध्ये झालंय. झेलची संधी होती, संधीचं सोनं केलं नाही आहे. चुकीकडले चुकीचे हो. यावेळेलाच काय वरद विनायक स्पोर्ट क्लब वरती आपण आता पाहतोय जे 6-9चं इक्वेशन होतं तिथे आता 5 चेंडू असेल, 4 धावांची गरज असेल. दीपकने फलंदाजी करत असताना चांगली कामगिरी केली. आता गोलंदाजी करत असताना डोकेदुखी थोडीशी वाढले म्हणता नाही येणार, जास्त डोकेदुखी आता वाढले. 5 मध्ये 4चं इक्वेशन. डावकरी आताचा फलंदाज प्रसाद एका चौकाराच्या मदतीने 4 वरती खेळी करतो. हो हो हो, आउट साइड दी ऑफ स्टंप, उजव्या इष्टीच्या बाहेर जाणारे चेंडू पंचाने त्याला वाईट घोषित केलं. चेक केलं जाईल. चला पंच रिव्ह्यू आहे का? नाही ना. चला आउट साइड ऑफ स्टंप 5-3चं इक्वेशन. तिथे 6-9चं इक्वेशन होतं, तिथं आता मॅच मध्ये 5-3चं इक्वेशन. थोडीशी खराब गोलंदाजी आता आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अतिरिक्त धावांचा डोंगर उभ्या केला आणि जास्त धावा खर्च केलेत गोलंदाज दीपक याने. फलंदाजी करत असताना चांगली कामगिरी केली. ड्राईव्ह केला निखिल चेंडूवरती, धावची चर्वामध्ये फलंदाज बाद. बी असेल. चला जे खेळाडू डगआउटच्या पुढे त्यांना विनंती असेल थोडंसं मागे व्हायचंय. आपण पीसीसी आणि व्हीव्हीएससीसी थोडंसं मागे बसायचंय. 4 मध्ये 3ची गरज. सामना ऑन, सामना खुला झालाय. इथे जर चेंडू निर्धाव आला तर मॅच मध्ये मजा येईल. 4 मध्ये 3ची गरज. हो, चांगला खेळ, चांगलं क्रिकेट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 3 मध्ये 2. आता 3 मध्ये 2 प्रसादच्या साथीने आपण योगेशला पाहतोय. प्रसादने आल्या आपल्या पहिल्या चेंडूवरती चौकार लागल्यानंतरला जमेची बाब, त्यानंतर त्या 4 धावेच्या मदतीने धावफलक वेगाने वाढला. आता योगेशच्या खांद्याची जबाबदारी असेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत योगेश. दीपक थोडीशी जास्त अतिरिक्त धावांची गोलंदाजी आतापर्यंत खेळले. 3-2चं इक्वेशन मॅच मध्ये. क्लोज इन्काउंटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. वेगवान चेंडू, बॅटची लिडिंग एज. नवीन बॅटरला चेंडू ओळखता आला नाही आहे, त्या कारणास्तव चेंडू आला निर्धाव. चेंडू निर्धाव आलाय म्हणजे आता 2 मध्ये 2. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज असेल आता. चला लवकर टायमर ऑन आहे, विनंती असेल. टायमर ऑन आहे, चला लवकर. 2 मध्ये 2. टॉप 6 मधील पहिला सामना. हृदयाची धक धक वाढवणारा सामना आपल्या भेटीला आलाय. ना कद बड़ा ना पद बड़ा, मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा. ड्राइव केला, चेंडू निघून गेलाय सीमा रेषा पार. चौकार.